लोकशिवारच्या या नवीन भागामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी तेजस कोल्हे सहर्ष स्वागत करतो. माझ्यासोबत प्रथमेश घोरपडे. नमस्कार मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल की कशा पद्धतीने आपण रोपांची निवड करतोय, कोणते वाण निवडतोय, टोमॅटोचा असेल किंवा मिरचीचे असतील, रोपांची निवड कशी करायची काय याविषयी माहिती पाहिली. आणि आता येणारा हंगाम जो आहे तर त्यामध्ये आपल्याकडं दोन महत्त्वाची पिकं आहेत. मग एक टोमॅटो आहे, एक मिरची आहे. मग यातलं नेमकं कोणतं पीक आणि जर मिरची निवडली तर त्याचे वाण कोणते किंवा हंगाम कोणता. मला बरेच शेतकरी विचारतात, त्यावेळेस टोमॅटो आणि मिरचीची जर निवड करायची झाली तर टोमॅटोमध्ये शाश्वती थोडीशी कमी आहे, मिरचीमध्ये तुलनेने शाश्वती जास्त आहे. रिस्क दोघांमध्ये आहे, म्हणजे जे कीड रोगाची रिस्क म्हणतो ती दोघांमध्ये आहे. परंतु बाजारभावाची जी रिस्क आहे ती टोमॅटोमध्ये खूप फ्लक्च्युएशन आहे. कधी 2000 रुपये क्रेट तर कधी 200 रुपये क्रेट. पण मिरचीमध्ये जी काही तफावत आहे ती थोडीशी कमी आहे. म्हणून आपल्याला मिरची पीक हे तुलनेने कमी धास्तीचं पीक आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच शेतकऱ्यांना मी सांगतो की जर आपल्याला 4 एकर टोमॅटो लावायचे असेल तर कदाचित एखादा एकर जर मिरची लावली तर आपली जी काही रिस्क आहे ती आपण विभागू शकतो. म्हणूनच त्या अनुषंगाने आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मिरची वाणांची निवड आणि हंगाम कसा असावा याविषयी चर्चा करणार आहे. व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा. आणि लोकशिवारच्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, जेणेकरून आपल्यापर्यंत असे नवनवीन चर्चा जे आहेत ते आम्ही घेऊन येऊ शकतो. प्रथमेश, आपण मिरचीच्या वाणाविषयी आणि मिरचीच्या हंगामाविषयी आज चर्चा करूया. बरोबर. जसं तेजसने सांगितलं की मिरची एक असं पीक आहे जिथं तुम्हाला जे बाजारातली चढ उतार आहे ती कम्पॅरेटिव्हली कमी राहते. कारण की मिरचीला तोडायला जो खर्च आहे तो आहे. त्याच्यानंतर त्याचे जे वेगवेगळे बायोटिक स्ट्रेसेस आहेत, म्हणजे थ्रिप्स झालं, व्हायरस झालं, जे वेगवेगळे चॅलेंजेस आहेत, त्याच्यामुळं कुठं ना कुठं जी मिरचीची आवक येते बाजारपेठेमध्ये ती लिमिटेड राहते. आणि त्याच्यामुळं बाजारामध्ये तुम्हाला जे फ्लक्च्युएशन आहे रेटचं ते साधारणतः 15 रुपयेपासून 40 रुपयेपर्यंत ह्या रेंजमध्ये राहतं. पण 15 रुपयाच्या खाली शक्यतो मिरची जात नाही. आणि त्याच्यामुळं मिरचीसारखं पीक जे आहे ते आपल्याला एक शाश्वत उत्पन्न देण्यासाठी एक मदत करू शकतं. बरोबर. पण आता जेव्हा मिरचीचं पीक सिलेक्ट करायचं त्यावेळी आपल्याला जे वाणाचं सिलेक्शन करायचं ते फार महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यावरती आपले बऱ्यापैकी जी रिस्क आहे, जी व्हायरस आहे किंवा जे थ्रिप्ससाठी जे वरून येणारे इन्फेक्शन आहे ते टाळण्यासाठी मदत होते. कारण त्यांच्यामध्ये त्या पद्धतीची सहनशीलता असते. म्हणून योग्य व्हरायटीचं सिलेक्शन करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि जर आज आपण महाराष्ट्राचा विचार केला तर आता जानेवारी-फेब्रुवारीपासून आपल्या सांगली, सोलापूर, कोल्हापूर ह्या भागापासून मिरचीची लागवड चालू होत जाईल, जी पुढे चालून पुणे, नाशिक, त्यानंतर संभाजीनगर, पुढे चालून जालना, अमरावती, अकोला आणि सगळ्यात शेवटी नागपूर आणि चंद्रपूर अशी जर टप्प्याटप्प्यानं जर लागवडचा विचार केला तर ही लागवड महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं अशा पद्धतीनं चालते. पण आणि ज्यावेळी आपण ह्यामध्ये विचार करतो तर ह्यामुळे प्रामुख्यानं 3 सेगमेंट येतात. जो सगळ्यात पहिला आहे तो जो आहे तो पोपटी सेगमेंट, जो पोपटी लाल रंगाची पोपटी मिरची जी आहे ती आपली लांब, तो पहिला सेगमेंट आहे. दुसरा आहे लांब गडद हिरव्या रंगाची जी मिरची आहे ती आहे. त्यानंतरची G4 जो प्रकार आहे ती एक मिरची आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर लावली जाते. आणि चंद्रपूरसारख्या भागामध्ये जी लाल मिरचीसाठी वापरतात तिथे लाल मिरची साठी जी व्हरायटी आहे किंवा वाण आहे त्याची निवड केली जाते. तर आज आपण टप्प्याटप्प्याने समजूया की ह्या प्रत्येक भागासाठी कुठल्या मिरचीचा वाण आपण सिलेक्शन केलं पाहिजे आणि कुठल्या मिरचीचा वाण जर आपण निवडलं तर आपल्याला चांगलं खात्रीशीर उत्पन्न मिळू शकतं. मित्रांनो, इथं जे वाणांचा उल्लेख करतोय तर कोणत्याही कंपनीच्या प्रमोशन खातर हा नाही. जो शेतकऱ्यांचा अनुभव आहे आणि आम्ही पण ज्यावेळेस मार्केटमध्ये फिरत असतो तर शेतकऱ्यांकडून काही चांगले वाईट अनुभव या वाणांविषयी ऐकायला मिळतात. त्या अनुभवातून आम्ही हे वाण सुचवतोय. हे निर्बंध नाही की हे वाण लावले तरच उत्पादन येईल. बरोबर. कदाचित काही लोकल वाण पण आपल्या भागामध्ये चालतात. काही छोट्या मोठ्या सीड कंपन्या आहेत, जसे की बलराम सारखी कंपनी, तर ती छोटी आहे परंतु बलराम सारखा वाण आहे जो छोटी कंपनीचा आहे परंतु तो त्या एरियामध्ये खूप चालतो. बरोबर. असे भरपूर सारे अनुभवातून या ठिकाणी वाण आम्ही आपल्याला सुचवतोय. मला असं वाटतं प्रत्येक सेगमेंटमध्ये आपण कशा पद्धतीने कोणत्या वाणाचा विचार करायचा. तर जर आपण सुरुवात केली तर सगळ्यात पहिल्यांदा जो आहे तो आपण पोपटीबद्दल चर्चा करू. जो पोपटीचा जो सेगमेंट आहे तर पहिल्यांदा आपण तो सेगमेंट समजून घेऊ काय आहे तो. तर साधारणतः फळाची जी लांबी आहे, जी शेंगेची जी लांबी आहे ती साधारणतः 15 ते 16 सेंटीमीटर लांबीची असते. आणि त्याची जी वरची जी साल असते ती पोपटी रंगाची असते. जर त्याची जर तिखटपणा बघितला तर तो मध्यम प्रकाराचा असतो, तुलनेने फार कमी असतो. आणि अशी जी मिरची आहे ती शक्यतो जे आपले वडापावचे गाडे झाले अशा ठिकाणी वापरले जातात.
जातात किंवा समोसाचे गाडे झाले अशा ठिकाणी वापरले जातात. कारण त्यांच्यासाठी काय असतं की बाबा जर मिरची कट करून दिली, जर एक मिरची अख्खी काही लोक खात नाही, त्यांना 4-5 द्यावं लागतं, त्यापेक्षा कट करून जर मिरची दिली, जर एका मिरचीचे 2-3 तुकडे झाले तर ते चांगल्या पद्धतीनं तिथं त्याचा वापर केला जातो. तर ह्या प्रकारामध्ये जो सगळ्यात प्रचलित वाण आहे तो नोंगू कंपनीचा ज्वेलरी हा वाण आहे. आणि याची जर व्हायरस जर सहनशीलता जर बघितली तर ती मध्यम प्रकाराची आहे. त्याच्यानंतर हायवेज कंपनीचा सोनल हा वाण आहे किंवा सेमिनीज कंपनीचा 786 हा जो वाण आहे, ते हे 3 प्रमुख जे वाण आहेत ते पोपटी रंगाच्या मिरचीमध्ये वापरले जातात. पण ह्या तिन्ही वाणामध्ये जो व्हायरस प्रति जी सहनशीलता आहे ती मध्यम प्रकाराची आहे. पण ह्या तिन्ही वाणाची उत्पादन क्षमता चांगली आहे. हे बाजारपेठेमध्ये फार चांगल्या पद्धतीनं चालतात आणि फार चांगल्या पद्धतीनं आपल्याला उत्पादन देऊ शकतात. जर या तिन्ही प्रकारच्या वाणाचं जर झाड बघितलं तर जी ज्वेलरी आहे ते उंच वाढणारं झाड आहे. जे सोनल आहे त्याचं छत्रीसारखं झाड तयार होतं आणि जी 786 आहे ती सुद्धा उंच वाढणारं झाड आहे, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये कंटिन्यू ओव्हरऑल उत्पन्न आहे ते फार चांगल्या पद्धतीने मिळतं. जर आता आपण दुसरा प्रकार बघितला ह्याच पद्धतीची पण थोड्याशा काळपट किंवा गडद हिरव्या रंगाची जी मिरची आहे ती सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते आणि त्याच्यामध्ये सिंजंटा कंपनीची 5531 हा फार प्रचलित वाण आहे, जो की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वापरला जातो. ह्या वाणाची खासियत म्हणजे ह्याची जी व्हायरस प्रति जी रिॲक्शन आहे ती मध्यम स्वरूपाची आहे, मध्यम प्रकारात ही सहनशील आहे. पण ह्या वाणाची उत्पादन क्षमता फारच चांगली आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणावरती चांगलं उत्पादन मिळतं. दुसरा जर ह्या प्रकारातले जर वाण बघितले तर नामदेव उमाजी कंपनी किंवा पिरॅमिड्स जे आहे त्यांची शकिरा नावाची जी मिरची आहे ती सुद्धा फार प्रचलित आहे सांगली, सातारा किंवा सोलापूर ह्या पट्ट्यामध्ये. त्याच्यानंतर कावेरी कंपनीची 202 नावाची जी मिरची आहे ती सुद्धा फार चांगल्या पद्धतीने प्रचलित आहे. तर हे जे 3 वाण आहेत हे तुम्हाला जर गडद हिरव्या रंगाची जर लांब मिरची लावायची असेल तर तुम्ही हे तिन्ही वाण प्रेफरेबली वापरू शकता. ह्या वाणाची खासियत ही अशी आहे की जसं आपण जो पहिला प्रकार बघितला होता जो की पोपटी रंगाचा होता, त्याची जी लाल मिरची आहे ती एवढ्या चांगल्या पद्धतीने होत नाही, परंतु जे हे वाण आहे त्याची लाल मिरची जी आहे ती पण चांगल्या पद्धतीने होते. आणि जर समजा कधी चुकून जर बाजारामध्ये जर रेट गडगडले तर अशा परिस्थितीमध्ये आपण ह्या मिरचीचे लाल सुद्धा चांगल्या पद्धतीने मिरची बनवू शकतो आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने फायदा घेऊ शकतो. आता हे झालं लांब मिरचीच्या प्रकारामध्ये. पण जर आपण महाराष्ट्रातला मोस्ट ऑफ द एरिया बघितलं तर तो G4 सेगमेंटचे लागवड करतो, ज्याच्यामध्ये तुम्ही पुण्याचा काही भाग घ्या किंवा नाशिकचा भाग घ्या जो की कसमध्ये पट्ट्यामध्ये मिरची लावली जाते, त्याच्यानंतर नंदुरबार पट्ट्यामध्ये मिरची लावली जाते, तसंच पुढे जाऊन जळगावमध्ये पारोळा तालुक्यामध्ये मिरची लावली जाते, छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोड झालं किंवा जालना जिल्ह्यातलं भोकरदन झालं, ह्या ठिकाणी जी मिरची लावली जाते, किंवा पुढे चालून तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये वरुड झालं, मोर्शी झालं, ह्या ठिकाणी लावले जाते, किंवा नागपूर जिल्ह्यामध्ये कुही आहे, मांडळ आहे, मोर्शी आहे, ह्या ठिकाणी जी मिरची लावली जाते ती जास्त करून G4 प्रकारातली मिरची लावली जाते. आणि ह्याच्यामध्ये जो सगळ्यात प्रचलित वाण आहे तो कलश कंपनीचा तलवार. जो तलवार जो वाण आहे तो मला वाटतं मागच्या 2-3 वर्षामध्ये फार चांगल्या पद्धतीने रिझल्ट देतोय आणि त्याचा जो व्हायरस प्रति जी सहनशीलता आहे ती फार चांगल्या पद्धतीची आहे. व्हायरसला फार चांगल्या पद्धतीनं हा रोगप्रतिकारक क्षमता आहे आणि त्याच्यामुळे त्याचं उत्पादन क्षमता पण फार चांगली आहे. त्याच्यानंतर जर सेम सेगमेंटमध्ये किंवा सेम प्रकारामध्ये मैकोची नवतेज नावाची जी मिरची आहे ती सुद्धा चांगल्या पद्धतीने चालते. जो आपला नंदुरबारचा भाग आहे, नंदुरबार किंवा जळगावचा, त्या ठिकाणी हायवेची गौरी जी मिरची आहे ती पण फार चांगल्या पद्धतीनं उत्पादन देते. किंवा जी स्टारफील्ड कंपनी आहे त्याची जी शार्कवन जी आहे ती मिरची सुद्धा फार चांगल्या पद्धतीने चालते. आणि किंवा जर अडवांटा झालं त्याची जो नवीन वाण आहे 7642 तो सुद्धा फार चांगल्या पद्धतीने चालतो. ह्या वाणाची खासियत ही आहे, ह्याला तुम्ही दोन्ही पद्धतीने वापरू शकता. जर तुम्हाला रेट असतील तर तुम्ही त्याला हिरवी तोडू शकता किंवा जर रेट नसेल तर तुम्ही त्याला लाल मिरचीमध्ये पण वापरू शकता. आणि त्याच्यामुळंच शेतकरी ज्यावेळी वाण निवडतो त्यावेळी आपली जी गरज काय आहे ती ओळखा आणि त्या पद्धतीने जर तुम्ही वाण निवडला तर तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीनं उत्पादन आहे ते मिळू शकतं. मला असं वाटतं शेतकरी बांधवांनो की महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने मिरचीचा हंगाम एकंदरीत आहे, मिरचीचा हंगामानुसार वाण कशा पद्धतीने शेतकरी निवडू शकतात. आणि आपल्याला जर मिरचीमध्ये तिन्ही प्रकार आहेत, 3 प्रकार प्रामुख्याने, तर 3 प्रकारामध्ये जर कदाचित आपलं क्षेत्र जास्त असेल, 1 एकर 1.5 एकर 2 एकर असेल तर कदाचित आपण दोन्ही प्रकारचे वाणही करू शकतो. चालू बाजारपेठेमध्ये हिरवा वाण विकून
नंतर जर भाव नसतील तर कदाचित लालही मिरची करू शकतो. तर अशा अनेक पर्यायातून आपण जाऊ शकतो आणि आपल्या शेतीचा नफा किंवा मिरची उत्पादनाचा नफा आपण वाढवू शकतो. मला असं वाटतं की प्रथमेश सरांनी आपल्याला मिरचीच्या वाणांच्या निवडीविषयी अतिशय सखोल अशी माहिती दिली. तुमचंही पण याविषयीचं काय मत आहे किंवा तुम्ही दरवर्षी लागवड करत असलेला वाण कोणता आहे तो कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मिरची पिकाविषयी आपल्याला काही प्रश्न असतील, काही आपल्या मनात शंका असतील तर त्याही इथं कमेंटच्या माध्यमातून नमूद करा, जेणेकरून आपण पुढील व्हिडिओमध्ये यावर चर्चा करण्याचा प्रयत्न करू. शेतकरी बांधवांनो, लोकशिवारचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. जी काही चर्चा आमच्या अनुभवातून आम्ही घडवून आणतो त्याचा नक्कीच तुम्हाला शेतीमध्ये फायदा होईल. परंतु हा आमचा प्रयत्न आपल्यापर्यंत येण्यासाठी आपल्याला हा चॅनल सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मिरची उत्पादक शेतकरी बांधवांना शेअर जरूर करा. तुर्तास थांबूया. धन्यवाद.